नमस्कार. महाराष्ट्रामध्ये निवडणुका आल्या की हल्ली आपल्याला जे प्रकार आहेत ते वेगवेगळे ऐकायला मिळतात. आणि आता लातूर जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर आता एक अपहरणाची घटना, आता ह्यांच्यानुसार की अपहरणाची घटना घडलेली आहे, तेही उमेदवाराची. आपण महानगरपालिकेमध्ये बघितलं तर वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळाले, पण लातूरमध्ये देखील अशी दहशत निर्माण झाली आहे. आपण काय आरोप करताय आणि कुणाला अपहरण केलेलं आहे? झाले, दहशत निर्माण झाली आहे, निश्चितपणे झाली आहे. एकतर तांबाळा गट हा एकमेव एस टीसाठी आरक्षित आहे. एस टीचे जात पडताळणीधारक उमेदवार उपलब्ध होणे सर्व पक्षासाठी जिकरीचं आहे. अशामध्ये आम्ही एक आमचे कार्यकर्ते अंजना सुनील चौधरी यांचा उमेदवारी अर्ज भरला होता. तो एकमेव उमेदवारी अर्ज काँग्रेस पक्षाकडून तिथं दाखल आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासूनच निलंगा आमदार आणि औसा आमदाराचे गुंड त्यांच्या पार्टीवर होते. आत्तापर्यंत त्यांना बदल्या नव्हत्या, पण तो काल एका त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रम हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी मैत्रिणीकडे बिदर रोड उदगीर येथे ते गेले असता आज प्रचाराचा शुभारंभ करायचा असल्यामुळं आमचे स्थानिक नेते रणजित कोकणे हे तिथे त्यांच्याशी संपर्क करून गेले, त्यांना भेटले आणि तासाभरात कार्यक्रम झाल्यानंतर जो म्हणलं महिलाचा कार्यक्रम म्हणून हे बाहेर फिरायला आले. तासाभरानं हे गेले असता त्यांना लक्षात आलं की त्यांना भाजपच्या गुंडांनी गायब केलं आहे. म्हणून त्यांनी आमचे शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव साहेबांशी संपर्क केला. आज त्याच्या घरी गेले, तो नवऱ्यासकट ते गायब आहेत. नवरा आणि बायको दोघांचंही अपहरण भाजपच्या गुंडांनी केलेलं आहे. म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना आमच्या पोलीस अधीक्षकांच्या माध्यमातून निवेदन द्यावं म्हणून आलो, कारण ते गृहमंत्रीसुद्धा आहेत आणि आमची त्यांना विनंती आहे, महाराष्ट्राचा बिहार होऊ देऊ नका. तुमच्या बिनविरोध पॅटर्न राबवण्याच्या नशेमध्ये महाराष्ट्राची परंपरा तुम्ही बिघडवू नका. जे काही तुमच्या कामावर जो तुमच्या स्वतःच्या सत्तेवर विश्वास असेल, कामाच्या माध्यमातून निवडणूक लढवा. जी आहे आमनेसामने लोकशाही पद्धतीनं बघू कुणाच्या कामात किती दम आहे, परंतु असं माणसाचं अपहरण करून तुम्ही महाराष्ट्राला बदनाम करू नका. आमचा उमेदवार आम्हाला शोधून द्या, अशी कळकळीची विनंती मुख्यमंत्री महोदयाला करण्यासाठी. आता तुम्ही हे म्हणताय, आरोप करताय, फार गंभीर आरोप आहे आणि लातूरमधली माझ्या मते पहिली घटना असावी की उमेदवार असा तुम्ही जे म्हणता अपहरण केलंय, मग त्यांच्या नातेवाईकांना वगैरे तक्रार दिली असेल की पोलीस स्थानकामध्ये का नाही? नवरा बायको दोघांनाही अपहृत केलेला आहे. आम्ही तिथे घरी गेलो, घराला कुलूप आहे. कुलूपच आहे. हां, आता कोणाकडे म्हणून आमच्या कोकणे साहेबांनी ॲडव्होकेट किरण जाधव साहेबांशी संपर्क केला. मी जो होतो, आम्ही आलो आणि आता दाद कुठं मागायची? जी लोकशाहीमध्ये व्यवस्था केलेली आहे, पोलीस अधीक्षक आहेत, गृह खाता आहे, म्हणून आम्ही इकडे दाद मागायला. त्या आदल्या दिवशी तुमचा काय संपर्क, त्यांचा काय संपर्क? तेच कारण तेच गेले असतील कदाचित, असं येऊ शकतं. बाबा त्या आदल्या दिवशीपर्यंत त्या दिवशीपर्यंत ह्या त्यांच्या सोबत होत्या. तिथं मतदारसंघात गाठीभेटी चालू होत्या. गेल्या वर्षाला त्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमामुळे ते गेल्या. ते उद्याचं ठरलं, आजचं नारळ फोडायचं ठरलं, म्हणून हे गाडी घेऊन गेले त्यांना घेऊन यायला. गेले, ह्याने भेटले, चहापाणी झालं, बोलणं झालं आणि तासाभरात जो ही कार्यक्रम आता ह्याने असं म्हणणार थोडीच त्या कार्यक्रमातून निघा. कार्यक्रम झाल्यावर निघू. असं पर्यायी उमेदवार उपलब्ध नाही आमचा, तो एकमेव उमेदवार होता. म्हणून एक दुष्ट बिनविरोध पॅटर्न राबवण्यासाठी आमच्या उमेदवाराचं दोन्ही भाजप आमदारांनी संगनमतानं त्यांच्या गुंडामार्फत अपहरण केलेलं आहे पतीसकट. बघितलं तर महाराष्ट्रातली ही घटना जर बघितली आणि त्याचबरोबर लातूरमधली जर घटना बघितली तर फार भयंकर आहे. आता ह्यांच्या आरोपानुसार जर तसं काही घडलं असेल तर ते फार विचार करण्यासारखी आणि गंभीर गोष्ट आहे. बघूयात आता 27 तारखेला विड्रॉ आहे. विड्रॉनंतर ते उमेदवार येतात किंवा ते विड्रॉ करतात किंवा नेमकं पुढं काय होतं आहे त्यांचं ते पाहणं तेवढंच गरजेचं आहे. माझे सहकार शिंदे, मी चंद्रकांत सूर्यवंशी, जनमंतक, लातूर. थँक्यू.